मालिनी मॅडम आणि आर्यन जसे वाचले तसं त्यांचं दुसरं मूल सुद्धा वाचलं असेल का? काय करू ह्या नेबेडचं? आता नुसती झोप उडाली माझी. पुन्हा तर माझं जगणंच हराम करून टाकल ही. पुन्हा एकदा ह्या घरकुशीला घराच्या बाहेर काढायला काय करता येईल? दादासाहेबाचा फोन, ते बी एवढ्या रात्री. हॅलो दादासाहेब, एवढ्या रात्री कसं काय फोन केला तुम्ही? काय आम्ही जे ऐकलंय ते मम्मीबाई खरं आहे का? काय कशाबद्दल बोलताय? नाही नाही, सत्याला अटक झाली. ती केस मंजू हँडल करते. बघा धोका आहे. ती काय त्याला सोडवणार वगैरे काही नाहीये. तिला सत्याला जेलमध्ये टाकून तुमच्या घरावर हक्क सांगायचा आहे अशी बातमी आहे बाजारात. काय एवढं मोठं कारस्थान सुरू आहे? तुम्ही माझ्या जवळच्या विश्वासातल्या म्हणून तुम्हाला खास इतक्या उशिरा फोन करून सांगतोय मी. बरं झालं तुम्ही सांगितलं दादासाहेब. अहो पण ही समजा त्या सत्याला कळणं झालंय. आंधळ प्रेम मम्मीबाई, दुसरं काय आंधळ प्रेम. त्या मंजिरी वाघमारेच्या प्रेमात अकंठ बुडालाय तो. त्याला कळत नाही आपलं कोण परक कोण दिसत नाही त्याला. खरं बोलताय बघा तुम्ही तात्यासाहेब. अहो त्याला काहीच कळणं झालंय. आज बी समजा का नाही घरात कालवा झाला बघा त्याच्यावरनं. अहो त्या निबटनं माझा हात झिडकारला, वरनं आवाज चढून बोलली मला, आणि तरी बी सत्य त्याचीच बाजू घेत होता. काय हो काय चाललंय काय हे तुमच्या घरात? हा इतका आज्ञाधारक मुलगा तुमच्या विरोधात जातो. काय काय म्हणाली काय ती मंजिरी तुम्हाला? अहो ती निबट असं म्हणली का सत्याला निर्दोष मुक्त करणार आहे, आणि जर नाही केलं तर ती स्वतःही घर सोडून निघून जाणार आहे. नाही, ती सत्याला निर्दोष सोडू शकत नाही. सत्याला निर्दोष मी सोडू शकतो. तुम्ही कसं काय निर्दोष मुक्त करू शकता? म्हणजे तपास तर समजा ती निबट करणार आहे ना? अहो तपास असतो तो चालूच राहतो अविरत खूप दिवस. ती तपास करणार, पुरावे गोळा करणार, कोर्टात केस उभी राहणार, तारखांवर तारखा पडणार. मम्मीबाई किती वेळ जाणार. पण या सगळ्यांमध्ये तुमचा चिरंजीव सडत बसेल ना जेलमध्ये. त्याचं काय? मग आता काय करायचं तात्यासाहेब? आम्ही सांगतो तसं एक काम करायचं. कसलं काम? ती आमची पत्नी आहे ना मानिनी, तिला आमच्याकडे आणून द्यायचं. तिने एकदा जबाब नोंदवला की जर केसच नाही तर सत्या गुन्हेगार कसा? हा खरंय तुमचं. पण तात्यासाहेब तुम्ही तर सत्याला दुश्मन मानता ना, मग तुम्ही त्याच्यासाठी एवढं समजा का कराल? काय मम्मीबाई, केलत ना परक केलत ना मला. अहो सत्याला आम्ही कधी दुश्मन मानलाच नाही. सत्यानं आम्हाला दुश्मन मानले. आणि तुम्हाला माहिती आहे मम्मीबाई, आपला शत्रू कोण आहे, दुश्मन कोण आहे आपला? ती मंजिरी वाघमारे. आपल्या दोघांचा दुश्मन एकच आहे मम्मीबाई. एकदम बरोबर बोलात बघा तात्यासाहेब तुम्ही. अहो ती नेबेडच माझ्या सत्याच्या आयुष्याला लागलेला शाप आहे बघा. हा शापच संपवून टाकू मम्मीबाई आपण. मी सांगतो तसं करा. त्या मानिनीला आमच्याकडे आणून सोडा. सत्या निर्दोष सुटेल हो. आणि आपल्या मुलाला वाचवलं याचं सगळं क्रेडिट तुम्हाला मिळेल. आणि सत्याच्या मनामध्ये तुमच्याविषयी आदर वाढेल. जनमानसातही वाढेल तुमच्याबद्दल आदर. पण त्यांना
मानिनी ताईनं शोधायचं कुठं आम्ही? ते मला माहित नाही. हा पण ते सत्या आणि मंजिरी वाघमारे यांना माहित आहे. तुम्ही त्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवा, तुम्हाला कळेल. हा ठीक आहे. हे बघा, हे माझ्यासाठी नाही, केवळ तुमच्या लेखासाठी करा. हा प्लीज. तात्यासाहेब तुम्ही कशाला प्लीज म्हणताय? अहो खरं तर मीच तुमचा आभार मानलं पाहिजे का तुम्ही माझ्या सत्यासाठी एवढं समजा करताय म्हणून. तुम्ही काय काळजी करू नका, तुमचं काम झालंच असं समजा. कौतुक कौतुक, केवळ कौतुक मम्मीबाई. ठेवते शुभरात्री. ए नेबळ, तू आता लय फुतकू नगस. तू किती बी जोर लाव सत्याला अडकवायला, पण माझा सत्या निर्दोष सुटणार, आणि तो बी फक्त माझ्यामुळं. सत्या चल येते मी. ओ वाघमारे थांबा थांबा थांबा, मी येतो ना तुम्हाला सोडायला. नको तू नको, मी जाते. अहो वाघमारे असं काय करताय? एक तर दिवसभर घरात नसता तुम्ही, मग जेवढा वेळ मिळतोय तेवढा तरी. सत्या सगळं कळते मला, पण आता आपल्यावर खूप मोठी जबाबदारी आहे, ती आधी पार पाडायची. सत्या आहे बघ, मानिनी मॅडमसाठी एक चांगला डॉक्टर शोधायचं ठरलं होतं ना, तो शोधाच. मानिनी मॅडमना सगळं आठवणं खूप गरजेचं आहे. त्यांची साक्ष आपल्यासाठी खूप महत्वाची. होय, बरं झालं तुम्ही आठवण करून दिली. आधी तेच काम करतो. पण वाघमारे ते पलमानं त्यांना कुठं नेऊन ठेवले ते विचारायला पाहिजे आधी. त्याला विचारून घे, मला खरंच वेळ झालाय, मी येते. ठीक आहे, सावकाश जावा आणि मी कळवतो तुम्हाला काय होतं. बाय. हॅलो सत्या, अरे मी तुलाच फोन करणार होतो. माने मॅडम मी घेऊन आलोय, एकदम सेफ ठिकाणी ठेवलंय, तुला लोकेशन पाठवून ठेवतो. बेस्ट. अजून एक काम करायचं आपल्याला ना एखादा चांगला डॉक्टर बघायला लागणार आहे. कसं आहे, मानिनी मॅडमनं सगळं आठवणं लई गरजेचं आहे. त्यासाठी मी डॉक्टरांना घेऊन येतो, पण तू तिथंच थांब त्यांच्याजवळ, अजिबात हलू नकोस. हां बरं ठीक आहे. म्हणजे तात्यासाहेब बराबर बोलले होते, त्यांची बायको निबटन सत्याच्याच ताब्यात आहे. मम्मी हे तर काय करतेस का तू? हाय का तू काय करते? म्हणजे कामावर आले होते मी. बया तू अनु कामावर लागलीस? हा, मी कामावरते म्हणून इथं तुम्हाला असं चोरून चोरून ऐकायला वेळ मिळतोय. हल्ला का नाका शेंडा कुठली सपनी सपनी, आपल्याला आता एक मोठं मिशन फत्ते करायचंय. हाय का आता तर कुठल्याही मिशन मध्ये मी असतेच की साथ दिलं तुमची. फक्त काय करणार आहात ते आधी सांगा मला. सांगते, पण मी सांगितल्यावर पुन्हा गावभर व्हायरल करू नको म्हणजे मिळवलं नाही करत.